वळूया मैदानाकडे. बॉलिंग मार्कवर मनोज दिसत आहेत, सज्ज होताना दिसत आहेत या सामन्यासाठी. मागचा सामना एक जबरदस्त सामना आपल्याला पाहायला मिळाला. मी म्हणेन भाऊ बैलकर संघाने खिशात हा जो विजयाचा घास होता तो तोंडातून हिसकावून घेतला बच्चा वॉरियर संघाच्या. कारण वाटत होतं 52 धावांचं लक्ष खूप मोठं असतं मित्रांनो या मैदानावर. राईट आर्म लेफ्ट आर्म राऊंड विकेटचा मारा करतोय गोलंदाज. लेफ्ट आर्म राऊंड विकेटची गोलंदाजी केली जाते या षटकामध्ये. पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. पहिल्या षटकामध्ये येते एक धाव. कमलेश आणि अजय ही जोडी मैदानावर. तर सिद्धांत फायटर्स आणि छत्रपती उदयनराजे 11 या दोन संघादरम्यान हा सामना चालू आहे. आपण पाहू शकता लेफ्ट आर्म राऊंड विकेटचा मारा केला जातो यावेळेस लेफ्ट हँडेड फलंदाजासाठी. चांगली सुरुवात झाली आजच्या दिवसाची. पहिला सामना जो प्रेक्षकांना बघायला मिळाला म्हणजे या अगोदरचा सामना तो होता भाऊ बैलकर आणि बच्चा वॉरियर्स यांच्यामध्ये. तो एक सामना प्रेक्षणीय सामना झाला. प्रेक्षक त्यासाठी जसं यावेळेस कव्हरच्या डोक्यावरून हा हा म्हणता चेंडू 3 बाउन्स सीमा पार 4 धावांनी करता. हा चेंडू सीमा पार नक्कीच जात नाही. तिथे आउटफील्ड थोडीशी स्लो असल्यामुळे चेंडू तिथेच थांबून राहिलाय. गवतामध्ये चेंडू अडकून राहिला आणि या चौकार नक्कीच मिळाला नाही. फटका चांगला होता. फटका जबरदस्त होता तिथं त्या ठिकाणी. जर अंपायर अंपायर किती रन? 4 आहे. ओके, हा चौकार येतोय कारण वाटलं होतं. तर मगाशी यावेळेस पुन्हा कव्हरच्या डोक्यावरून एक्स्ट्रा कव्हर च्या डोक्यावरून हा सुद्धा 2 बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. समाप्त होत आहे. 10 धावा धाव फलकावर या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकाची पॉवर प्लेची सुरुवात अतिशय चांगली झाली सिद्धांत फायटर संघासाठी. कारण जर विचार केला तर पॉवर प्लेचा पूर्णपणे फायदा घेतला जातो या फलंदाजाकडून. देखणे फटके खेळले जात आहेत ऑफसाईडच्या दिशेने. यावेळेस मात्र चूक भोवली आहे. 30 यार्ड सर्कलमध्ये क्षेत्ररक्षक होता आणि एक चांगली फलंदाजी करणारा फलंदाज माघारी परततोय. पहिला
तर या ठिकाणी पहिलं षटक प्रगतीपथावर आहे आणि या पहिल्या षटकामध्ये जर दुसरं षटक या ठिकाणी पहिलं षटक संपलेलं आहे आणि दुसरं षटक या ठिकाणी नक्कीच चालू होईल. पहिल्या षटकामध्ये जर आपण विचार केला धावांचा इकडे 11 धावा धावफलकावर चेंडू येत जातोय हवेमध्ये 30 यार्ड सर्कल मध्ये. कव्हरच्या डोक्यावर मारण्याचा नक्कीच प्रयत्न होता परंतु 11 धावा धावफलकावर एक चेंडू झालाय. एज आणि हा फलंदाज सुद्धा बाद होऊन माघारी परततोय. मला वाटतं तिसरा झटका लागतोय या ठिकाणी. यावेळेस मात्र डीप स्क्वेअर लेगच्या रिझर्व मध्ये चेंडू येतोय परंतु डिक्लेट झोन मध्ये चेंडू जाते. फक्त एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. 3 चेंडू झालेत आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 12वर. 12 धावा धावफलकावर पहिलं या ठिकाणी पहिला इनिंगचा खेळ चालू आहे. यावेळेस उंचावरून खेळण्याचा प्रयत्न, चेंडू ट्रॅव्हल होतोय बाउंड्री लाईनच्या दिशेने आणि हा मिड ऑफच्या दिशेने चौकार जातोय 4 धावांकरिता. धावसंख्या 16वर जाऊन पोहोचते. चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक त्याखाली येतोय. यावेळेस कट केलाय बॅकफुटला जाऊन आणि चेंडू स्लिप कॉरिडॉर मध्ये स्लिप ऑनच्या दिशेमध्ये जातोय. एकच धावसंख्या जाऊन पोहोचते 17च्या घरामध्ये. 17 या जर आकड्याचा विचार केला तर क्रिकेटमधील एक आश्चर्य वंडर
AB डिव्हिलियर्स यांचा जन्मदिवस असतो 17 फेब्रुवारी. तर परंतु 17 या धावसंख्येला नक्कीच अनलकी मानतात आपल्या इंडियन संस्कृतीमध्ये. 17 ही धावसंख्या नक्कीच या ठिकाणी धाव फलकावर दुसरं षटक. दुसरं षटक या ठिकाणी समाप्त होत आहे महेश यांच्याकडून. तर धावसंख्या काहीशी आटोक्यात ठेवण्याचा प्रयत्न जरी नसला तरी विकेट्स मात्र या ठिकाणी भरपूर गमावलेल्या आहेत. विकेट्सचा जर विचार केला 4 विकेट्स आतापर्यंत गमावल्यात. महेशचं जे षटक आलं ते 6 धावांचं आलं, परंतु पहिलं षटक महागडं ठरलं. 10 धावा आल्या होत्या. यावेळेस रिव्हर्स पळत जाऊन हा झेल घेण्याचा प्रयत्न केला. मित्रांनो, अशा प्रकारचा झेल घेण्याचा प्रयत्न झाला होता 1983च्या वर्ल्ड कपमध्ये. कपिल देव यांनी फायनलच्या सामन्यात विवियन रिचर्ड्स यांचा घेतलेला तो झेल रिव्हर्स धावत जाऊन, म्हणजे पाठीमागे पळत जाऊन पुढे जाऊन झेल घेणं सोपं असतं, परंतु बॅकवर्ड रनिंग करत हा झेल घेतला होता कपिल देव यांनी. अशाच प्रकारचा झेल होता. तर या ठिकाणी आपण पाहतोय रोशन यांचं हे षटक आपण रोशन यांचं हे षटक असेल. यावेळेस मात्र चेंडू कव्हरच्या दिशेमध्ये ढकललाय. एका धावेवर समाधान मानावं लागतंय आणि या एका धावेनिशी धावसंख्या जाऊन पोहोचते 20च्या घरामध्ये. 20 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट्स. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. 2.3 ओव्हर्स हॅज बीन बोल्ड सो फार. यावेळेस मात्र वाईडिश लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू येतोय. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केलेला नाहीये, म्हणजेच दे विल हॅव टू रेस्ट्रिक्ट ऑन अ सिंगल. धावसंख्या जाऊन पोहोचते 21च्या घरामध्ये. 21 मित्रांनो, 21 हे साल चालू आहे 2021 आणि धावसंख्या सुद्धा 21 झाली होती आतापर्यंत. आता मात्र 22 या धावसंख्येवर राईट आर्म राऊंड विकेटचा मारा केला जातोय. गलीच्या दिशेने चेंडू भिरकावलाय. चेंडू जाईल गली रिझन मध्ये, परंतु केवळ एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या जाते 33 वर, 23 वर, माफ करा, 23. 23 धावा, 23. तिसरं षटक या ठिकाणी समाप्त झालंय. तिसऱ्या षटकामध्ये आल्या फक्त 6 धावा. तर विचार केला, मनोज यांनी 10 धावा दिल्या होत्या पहिल्या षटकामध्ये आणि दुसऱ्या षटकामध्ये 6 धावा आल्या होत्या. 23 बॉल ओव्हर झालेली आहे. पहिल्या बॉलला सिंगल, दुसऱ्या बॉलला डॉट, हा डिक्लेअर्ड आहे. तिसऱ्या बॉलला सिंगल, चौथ्या बॉलला सिंगल, 5व्या बॉलला सिंगल, 6व्या बॉलला डिक्लेअर्ड. 6 धावा आल्या आणि याच्या अगोदर 16. तेवीस 23 आफ्टर 3 ओव्हर्स. अजूनही 2 षटकांचा खेळ या ठिकाणी शिल्लक आहे. येणारं चौथं षटक महेश यांच्याकडून फेकलं जात आहे. राईट आर्म राऊंड विकेटचा हा चेंडू उंचावरून भिरकावण्याचा प्रयत्न. चेंडू नक्कीच जाईल सीमा पार 6 धावांकरिता.
राईट आर्म राऊंड विकेटचा हा चेंडू उंचावरून भिरकावण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा, परंतु यावेळेस क्षेत्ररक्षक त्या चेंडू खाली येतोय. एक सोपा झेल जज करता आला नाहीये. सूर्यप्रकाश नक्कीच डोळ्यावर आला असेल, परंतु यावेळेस मात्र जीवनदान मिळत आहे फलंदाजाला. पहिल्या चेंडूवर षटकार होता, दुसऱ्या चेंडूवर 2 धावा, म्हणजे हे षटक नक्कीच एक मोठं षटक बनवण्याचा प्रयत्न. यावेळेस यावेळेस चेंडू मला वाटतं सीमा पार. 6 धावांकरता क्षेत्ररक्षकाच्या हाताला लागून हा चेंडू जातोय सीमा पार. स 37 3 षटकन 3 चेंडूंचा या ठिकाणी खेळ समाप्त होत आहे. राईट आर्म राऊंड विकेट, पटकलेला चेंडू बाउन्स करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू जातोय बॅकवर्ड पॉइंट रिझन मध्ये. एका धावेवर समाधान मानावं लागेल. धावसंख्या जाऊन पोहोचते 38 वर. 38 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट्स. चांगला कमबॅक केलाय फलंदाजीच्या माध्यमातून. महेशच्या या गोलंदाजीवर आतापर्यंत दोन्ही फलंदाज आहेत. संदीप हे फलंदाज खेळतात, त्याचबरोबर ओंकार त्यांना साथ देत आहेत. चेंडू 1 बाउन्स क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये येतोय. डीप स्क्वेअर लेग रिझनचा जो क्षेत्ररक्षक होता त्याला थोडंसं रिप्लेस करण्यात आलं होतं. 40 धावांवर धाव फलक जाऊन पोहोचलाय. मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं 52 धावा चेस झाल्या होत्या आणि एक हाती चेस केल्या होत्या त्या रुपेश यांनी. यावेळेस डिरेक्टेड करण्याचा प्रयत्न डिरेक्टेड झालेला नक्कीच आहे, परंतु पंचांचा कुठल्याही प्रकारचा इशारा नाही आहे यावेळेस. आणि एका धावेवर धाव फलक पुढे सरसावत आहे. चार षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त होत आहे. हे षटक खूपच महागडं ठरलं. 41 धावा धाव फलकावर. 41 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट्स. 41 धावा धाव फलकावर आपण पाहतोय. आणि तर महेश यांचं हे षटक खूपच महागडं साबित ठरलं. 18 धावा अक्षरशः कुठून काढल्या या षटकामध्ये. Mahesh has considered 18 runs in this 4th over. He had bowled the second over as well, considering 6 runs, but now beat quite expensive in this 4th over. So Siddhant Fighters going good in this last over. 2 batsmen out there in the crease. 41 41 धावा. शेवटचं षटक, the last over in progress. Right arm round the wicket, he goes big, but no connection with the bat. So we'll cross over, both the batsmen will cross over for a single. Scoreboard moves to 42 for the loss of 4 wicket. We are in the last over of this match. First ball has been bowled of this last over by Dhananjay. A big run up, right arm round the wicket. Here he goes. He goes short of length, and that's been hammered away into the fence. That will go, but that's well fielded there in the deep extra cover region. And both the batsmen will cross over for a couple. So with this couple of runs, the scoreboard moves to 44 for the loss of 4 wickets. We are in the last over. So the field placement is quite interesting. Extra cover, deep long on.
Long off deep mid wicket. Here he goes. That's in the air and that goes over the fence and that's into the mid wicket fence for a huge six. Magnificent shot. It was the last ball went for a huge six over the mid wicket and square leg region, and that was indeed a bit required shot from the last over because maximum what you can get, maximum you should try. So three balls has been bowled so far in this last over. Here he goes for the next ball. Right arm round the wicket. He goes full toss. Straight in the hands, but one bounce. A fielder is not able to judge that ball. He goes. There is chance for an out. There was a chance for an out, but both the batsmen has crossed over for a single. With that single, the scoreboard moves up to 51. 51 for the loss of 4 wickets. We are still couple of deliveries to go from this last over. So field placement, all the fielders are quite touching the boundary line. Here he goes. That's in the air. There is a chance. There is a chance. Yes, it's beautifully taken by the deep square leg fielder, and that's a wicket. But he has done everything for his team. DJ, please. For getting out into the pavilion, he has done everything that he could do. So Dhananjay is coming for the last delivery of this over. Here he goes. That's once again straight to the man at deep square leg region. That's another wicket. So that's a relief. Scorecard remains steady at 51 and 52 runs from remaining 30 deliveries. That's the target for Udayanaraje 11 team. Thank you. सिद्धांत फायटर्सने लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवून घ्यावे.
पुढील होणारा सामना भाऊ बेलकर वर्सेस बाल दोस्ती किंग्स. दोन्ही संघाच्या कर्णधारकाने लवकरात लवकर टॉस का बॉस या मंचावर यावे. पुढील होणारा सामना भाऊ बेलकर 11 वर्सेस बाल दोस्ती किंग्स. या दोन्ही संघाच्या कर्णधारकांनी लवकरात लवकर टॉस का बॉस या मंचावर यावे. बॉल चॉईसचा ऑप्शन नाही. 52 टू विन. वैयक्तिक पहिले व सांघिक पहिले शतक घेऊन येत आहे तो विकी. पुढील होणारा सामना भाऊ बेलकर वर्सेस बाल दोस्ती किंग्स. दोन्ही संघाच्या कर्णधारकांनी टॉस का बॉस या मंचावर लवकरात लवकर यावे. बाल दोस्ती किंग्सचा कर्णधार सूरज मस्कर यांनी लवकरात लवकर टॉस का बॉस या मंचावर यावे. पहिल्या शतकातील पहिला चेंडू मारा करेल तो रोशन. सुंदर असा टोलवर चेंडू. 1 बाउन्स 2 बाउन्स. थोडस त्याला नशिबाचे 7 क्षेत्ररक्षकांना 2 धावा घेण्यात सफल रोशन. 1 चेंडू 2 धावा. दुसरा चेंडू सामना करेल तो रोशन. उंचावर टोलेल चेंडू. 1 बाउन्स कलेक्ट केलेला आहे प्लेअरने. 2 चेंडू 3 धावा. बाल दोस्ती किंगच्या कर्णधाराने टॉस का बॉस या मंचावर यावे, अन्यथा 2 रनाची पेनल्टी लावण्यात येईल. उंचावर टोलवल्या चेंडू. थोडी सिद्धांत फायटर्सला नशिबाचे 7 असल्याचे वाटते. 2 चेंडू उंचावर टोलवले होते परंतु ते बाउंड्री पर्यंत पोहोचलेले नाहीत. डीजे
चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाले ते 12. बिनगडी बाद 12. राजन पाटील यांनी टॉस उडवावा. पुढील होणारा सामना भाऊ बेलकर 11 वर्सेस बाल दोस्ती किंग्स या दोन संघांमध्ये नाणेफेक होत आहे. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू. डॉट बॉल. एका षटकानंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ते 12. बिनगडी बाद 12. चोवीस चेंडू मध्ये 40 धावांची गरज आहे ती छत्रपती उदयनराजे 11 या संघाला. भाऊ बेलकर यांनी टॉस जिंकलेला आहे. त्यांनी लवकरात लवकर आपला निर्णय कळवावा. फील्ड. भाऊ बेलकर यांनी टॉस विन करून फील्ड करण्याचा निर्णय घेतलेला आहे. वैयक्तिक पहिले व सांघिक दुसरे शतक घेऊन येत आहे तो संदीप दिघे. सिद्धांत फायटर्सचा आयकॉन खेळाडू संदीप दिघे. बघू आपल्या संघासाठी काय करतो संदीप दिघे. त्याचा मारा करेल महेश ओंबळे. आयकॉन वर्सेस आयकॉन अशी लढत. भाऊ कोण भारी पडते या लढतीमध्ये. कोणता आयकॉन प्लेअर आपल्या कर्णधाराला विश्वास दाखवतो. पंच. डॉट बॉल. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू. धावसंख्या 12. दुसरा चेंडू. मारा करेल महेश. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. कार्पेट शॉट. डॉट बॉल. सुंदर असे गोलंदाजीचे प्रदर्शन करत आहे तो संदीप दिघे. आयकॉन प्लेअर कसा असावा याचे पूर्णपणे प्रदर्शन करतोय तो संदीप दिघे. बघू काय करतो तो महेश ओंबळे. पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न परंतु असफल. थोडा चकवा खाला आहे तो फलंदाज महेश ओंबळे यांनी. 3 डॉट चेंडू टाकलेले ते संदीप दिघे यांनी आपल्या दुसऱ्या षटकामध्ये. बघू पुढचे 3 चेंडू काय करतो संदीप दिघे. कोण पडेल भारी महेश की संदीप. चौथा चेंडू. उंचावर टोलवलेला चेंडू. सुंदर असा फटका. पंच. षटकार. दिजे. चेंडू धाव संख्येचा मध्ये फरक. धाव संख्या जाऊन पोहोचते ते 19. 5 चेंडू 19 धावा. दुसऱ्या षटकातील 5 चेंडू झालेले. धाव संख्या गेले ते 19. सुंदर असं गोलंदाजीचं प्रदर्शन करतोय संदीप आणि त्याला मारा करतोय तो महेश. सुंदर अशी गोलंदाजी. दुसऱ्या षटकामध्ये धाव संख्या झाले ते 7. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या जाऊन पोहोचले ते 19. बिनगडी बाद 19. 18 चेंडू मध्ये 33 धावांची गरज आहे ते छत्रपती उदयनराजे 11 या संघाला. सलामीची जोडी अजून स्ट्राईकवर आहे. मैदानावर आहे. बघू काय करते सलामीची जोडी. आपल्या संघाला विजयाकडे नेते की नाही.
वैयक्तिक पहिले सांघिक तिसरे शतक घेऊन येतोय तो कमलेश. उंचावर टोलवलेला चेंडू, परंतु डीच्या घरात पोहोचलेला आहे तो चेंडू. सुंदर असा फटका मारला होता, परंतु एका धावेवर समाधान मानावे लागले या रोशन या खेळाडूला. कालच्या सामन्यामध्ये इंजर्ड झालेला खेळाडू, तरी त्याच्या खेळामध्ये काही चेंज होत नाही असा खेळाडू रोशन. मागील वर्षाचा मॅन ऑफ द सिरीजचा खेळाडू रोशन. सचिन दादा भोसले यांचे ते आगमन झालेले आहे, तरी मंडळाकडून त्यांचे हार्दिक स्वागत. दुसरा चेंडू पुन्हा एकदा उंचावर टोलवलेला चेंडू, क्षेत्ररक्षक डीच्या घरात जाऊन पोहोचलेला तो चेंडू. पंच, पंचांशी वाद करू नये. दोन चेंडूच्या समाप्तीनंतर धाव संख्या 21. सोळा चेंडू 31 धावांची गरज छत्रपती उदयनराजे संघाला. सुंदर असे चोरटी धाव घेतलेली रोशन याने. धाव संख्येत फरक, धाव संख्या जाऊन पोहोचते 22. 3 चेंडू 22 धावा. चौथा चेंडू, मारा करेल तो महेश. आता मात्र छत्रपती उदयनराजे 11 संघाला मोठ्या फटक्यांची गरज आहे. बघू काय करतो महेश आपल्या संघासाठी. उंचावर टोलवण्याचा प्रयत्न, मोठा फटका, परंतु डीच्या घरात जाऊन पोहोचलेला चेंडू. उंचावर टोलवल्या चेंडू, सीमारेषेबाहेर. डीजे, पाच चेंडूच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली ती 29. 13 चेंडू मध्ये 23 धावांची गरज छत्रपती उदयनराजे संघाला. आता मात्र 13 चेंडू मध्ये 22 धावांची गरज आहे ती छत्रपती उदयनराजे 11 या संघाला. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू, मारा करेल महेश. बघू पुन्हा एकदा मारतो का मोठा फटका. कार्पेट शॉट, 1 रन घेण्यात सफल. बॉल कलेक्ट केलेला आहे. एका रनावर समाधान मानावे लागले महेश याला. 3 षटकानंतर धाव संख्या झालेली आहे ती 31. बिनगडी बाद 31. आता मात्र 12 चेंडू मध्ये 21 धावांची गरज आहे ती छत्रपती उदयनराजे 11 या संघाला. दोन्ही संघ 2-2 मॅच जिंकलेले आहेत. बघू तिसरी मॅच कोण जिंकतय.
डीजे. लवकरात लवकर चालू करावा, अन्यथा 2 रनांची पेनल्टी मारण्यात येईल. थँक्यू श्रीधर पार्टे. वैयक्तिक दुसरे, सांघिक चौथे शतक घेत आहे तो संदीप दिघे. मारा करेल महेश. निर्धावाचा चेंडू, डॉट बॉल. धाव संख्या 31. 11 चेंडू मध्ये 21 धावांची गरज आहे ती छत्रपती उदयनराजे 11 या संघाला. पुढील चेंडू संदीप, दुसरा चेंडू, मारा करेल महेश. उंचावर टोलेला चेंडू, क्षेत्ररक्षक खाली करतो काय झेल, सुंदर मिस. ओ मिस, मिस. हा एक टर्निंग पॉइंट असता. जर ही झेल पकडली असती तर थोडासा प्रेशराईज करता आला असता छत्रपती उदयनराजे 11 या संघाला, परंतु निवास याने थोडी सिंपलच होती कॅच, तरी त्याला ती कॅच कलेक्ट करता आली नाही. थोडेसे गच्चा असे क्षेत्ररक्षण निवास याच्याकडून. वेळेचे बंधन असल्या कारणाने मॅच लवकरात लवकर डिस्कशन थोडं कमी करावं. सिद्धांत फायटर्स. आपल्याला अजून 8 सामने खेळवायचे आहेत, त्या हिशोबाने तुम्ही लवकरात लवकर सामने संपवा. मोठा उंच टोलवलेला चेंडू, सीमारेषे बाहेर. 6 डीजे.
3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचलेली 38. बिनगडीबाद 38 धावा. 9 चेंडूमध्ये 14 धावांची गरज आहे ती छत्रपती उदयनराजे इलेव्हन संघाला. चौथा चेंडू मारा करेल रोशन. पुन्हा एकदा टोलवलेला मोठा चेंडू, परंतु डीच्या घरात जाऊन पोहोचलेला आहे चेंडू. धावसंख्येमध्ये बदल, धावसंख्या जाऊन पोहोचते 39. 4 चेंडू नंतर धावसंख्या पोहोचते ते 39. सुंदर अशी खेळी खेळत आहेत ते महेश आणि रोशन. आपल्या संघासाठी ओपनिंगला उतरले होते महेश आणि रोशन. सुंदर अशी फलंदाजी करतायत दोन्ही खेळाडू. पाचवा चेंडू उंचावर टोलेल चेंडू, परंतु डीच्या घरात. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 40. या षटकातील शेवटचा चेंडू, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, सिंगल घेण्यात सफल. एका धावेवर समाधान मानावे लागले रोशन याला. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचले ती 41. 7 चेंडूमध्ये 11 धावाची गरज आहे ती छत्रपती उदयनराजे इलेव्हन संघाला. सिद्धांत फायटर्स तसेच छत्रपती उदयनराजे इलेव्हन संघांना विनंती आहे त्यांनी लवकरात लवकर सामना संपवा. 2 रनांची पेनल्टी लावण्यात येईल. तुम्ही प्रत्येक ओव्हर नंतर डिस्कशन करताय. 2 रनांची पेनल्टी लावण्यात येईल. सिद्धांत फायटर्स, सिद्धांत फायटर्स. वैयक्तिक पहिले सांघिक 5वे शतक घेऊन येत आहे तो मुन्ना. बघू आपल्या संघासाठी काय करतो. कर्णधाराने त्याच्यावर विश्वास ठेवून त्यांना शेवटचे शतक दिलेले. उंच फटका, षटका 6 डीजे. आता मात्र 5 चेंडू 5 धावांची गरज. सलामीची जोडी अजूनही मैदानावर आहे. एकही विकेट घेता आलेली नाही सिद्धांत फायटर या संघाला. दुसरा चेंडू मारा करेल रोशन. सफेद चेंडू, धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 48. 1 चेंडू 48 धावा. पुन्हा एकदा सज्ज झालाय तो रोशन. पुन्हा एकदा वाईड +1. आता मात्र 5 चेंडू आणि 2 धावांची गरज छत्रपती उदयनराजे इलेव्हन संघाला. सुंदर सुंदर अतिशय सुंदर अशी झेल घेतलेली आहे ते अजय लामणे यांनी.
आता मात्र 4 चेंडू आणि 2 धावांची गरज. बघूया काय करतो तो मुन्ना. आपल्या संघासाठी पहिल्या चेंडूवर षटकार दिला होता. तिसरा चेंडू मारा केले सुमित. उंचावटवलेला चेंडू सीमा रेषेबाहेर. षटकार. विजय. तसेच बाल दोस्ती पुढील सामना भाऊ बेलकर यांनी लवकरात लवकर आपले क्षेत्ररक्षण सजवून घ्यावे.